जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा रुग्णालयातर्फे अवयवदान अभियानांतर्गत शासकीय महाविद्यालयाच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन। नंदुरबार येथे 3 ऑगस्ट रोजी अवयवदान दिन आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाने साजरा करण्यात आला। त्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नंदुरबार यांच्या मार्फत 24 जुलैपासून अंगदान अवयवदान दिन म्हणून विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले। 3 ऑगस्ट रोजी अंगदान अवयवदान दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करण्यात येत आहे। सध्या देशात अवयवदानाचे प्रमाण अत्यल्प म्हणजे 1 दशलक्ष लोकसंख्येमागे 0.08 एवढे आहे। पाश्चिमात्य देशात हे प्रमाण 1 दशलक्ष लोकसंख्येमागे 38 एवढे आहे। याचे मुख्य कारण जनजागृतीचा अभाव आणि अवयवदानाबाबत गैरसमज आहे। व्यापक जनजागृती करून जनमानसातील गैरसमज दूर करणे आज काळाची गरज आहे। सध्या देशात सुमारे 570 अवयव प्रत्यारोपण केंद्र असून केवळ 140 नॉन ट्रान्सप्लांट सेंटर आहेत, जे लोकसंख्येच्या सध्याच्या गरजेनुसार खूपच कमी आहेत। सध्या भारतात शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंड आणि यकृताच्या आजारांच्या उपचारांसाठी 2 लाख मूत्रपिंड आणि 1 लाख यकृताची गरज आहे। मात्र दरवर्षी केवळ 4000 मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि 500 यकृत प्रत्यारोपण केले जातात। हृदयाची परिस्थिती आणखी बिकट असून 5000 रुग्णांना हृदयाची गरज असून केवळ 20 ते 30 हृदय प्रत्यारोपण केले जात आहे। 1 ब्रेनडेड रुग्ण, 2 मूत्रपिंड, 1 यकृत, 1 हृदय, 2 फुफ्फुस, 1 स्वादुपिंड यांचे संभाव्य दाता असून एकाच वेळी 7 जीव वाचवू शकतो। कॉर्निया, त्वचा, हाडे यासारख्या ऊतीचे दान करू शकतो आणि अपंग रुग्णांना विविध अपंगत्वापासून मुक्त होण्यास मदत करू शकतो। तसेच महाविद्यालया अंतर्गत नंदुरबार शहरामध्ये अवयवदान महत्त्व पटवून देण्यासाठी 3 ऑगस्ट रोजी अवयवदानाची जनजागृतीची रॅली काढण्यात आली। सकाळी 9 वाजता धुळे चौफुली ते अंधारे चौक या मार्गाने काढण्यात आली। या रॅलीचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर हुजैखम यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी रॅलीत अवयवदानाचे विविध पोस्टर व बॅनर तसेच नंदुरबार येथील स्थानिक भाषेतील स्लोगन विद्यार्थ्यांनी बोलवून दाखविले। सर्वप्रथम मंत्री डॉक्टर हुजैखम गावित यांनी अवयवदान अभियानाच्या रॅलीस हिरवी झेंडी दिली। या रॅलीचे सांगता नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांनी जमलेल्या जनतेस अवयवदान कोणी करावे, अवयवदानाची कोणाला गरज आहे, याची सर्व माहिती यावेळी दिली। तसेच अवयवदान संमतीसाठी आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास संपर्क साधण्याचे आवाहन केले। जनजागृतीच्या रॅलीच्या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर निलेश तुमराम, डॉक्टर तुषार पाटील, डॉक्टर आनंद जामकर, डॉक्टर आरटी सुभेदार, डॉक्टर ज्योती बागुल तसेच सहयोगी प्राध्यापक पैकी डॉक्टर योगेश बोरसे, डॉक्टर प्रवीणकुमार ठाकरे, डॉक्टर संतोष पवार, डॉक्टर योगेश साळुंखे व सहायक प्राध्यापक डॉक्टर सुधाकर बेटेवाड, डॉक्टर राजेश ठाकूर, डॉक्टर सारिका, डॉक्टर विजय कोकणी, डॉक्टर हरिश्चंद्र गावित, डॉक्टर अनिल जटाळ, डॉक्टर निलेश वळवी आणि संस्थेतील अध्यापक व महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। या अवयवदान रॅलीचे नियोजन डॉक्टर निलेश तुमराम, प्राध्यापक विभाग प्रमुख, न्याय वैद्यकशास्त्र व किशोर शेळके, ग्रंथपाल यांनी केले। अवयवदान रॅलीची सांगता अंधारे चौक येथे संपन्न झाली। यावेळी डॉक्टर संजय राठोड यांनी उपस्थितांना अवयवदानाबाबत बहुमोलाचे मार्गदर्शन करून अवयवदान करण्याचे आवाहन केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी अवयवदानाच्या सप्ताहाचा सांगताचा समारंभ अवयवदानाची रॅली काढून इथं वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार यांच्या सहभागाने पार पडलेला आहे। अवयवदानाच्या बाबतीमध्ये सामाजिक प्रबोधन आणि समाजामध्ये त्याचं महत्त्व कळवून देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रसिद्धी मीडिया असतील किंवा निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, रांगोळी स्पर्धा असतील, पोस्टर प्रेझेंटेशन असेल, त्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ह्या सगळ्या स्पर्धा घेण्यात आला आणि मुलांनी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी त्या आपल्या परीने अवयवदानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याकरता जे काही पब्लिसिटी मटेरियल लागतं किंवा प्रमोशनल मटेरियल जे लागतं
ते त्यांच्या पद्धतीने तयार केलेले फार चांगल्या रांगोळ्या त्यांनी काढल्या, ते पण आम्ही आता पोस्टरमध्ये तुम्ही बघू शकता. आणि हा सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे. माझं आव्हान आहे नागरिकांना, आम्ही तर हे काम करतोच आहोत, पण मुळात ज्याच्या करता हे आहे आणि कोणाकरता आणि कशासाठी आहे ते सगळे तुम्ही आहेत. त्याकरता अवयवदानाचं हे जे आमचं जे आयोजन आहे की त्याला तुम्ही स्वतः येऊन त्याच्यामध्ये तुमचं काही प्रश्न असतील ते विचारावे. त्याचा फॉर्म भरून कसं घ्यायचं आहे, फॉर्म उपलब्ध आहेत आमच्या मेडिकल सुपरिटेंडेंट मेडिकल कॉलेजमध्ये, तिथं तुम्ही फॉर्म भरा. त्याला अवयवदाता कार्ड तुम्हाला दिलं जाईल आणि त्यानुसार ह्या चळवळीमध्ये सहभाग होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण अवयवदान ही काळाची गरज आहे आणि ती एक नुसती कल्पना नसून ती एक चळवळीमध्ये रूपांतरित होणं अत्यंत आवश्यक आहे. आपण आजपर्यंत रक्तदान देतो, पहिले रक्तदान करत असताना बऱ्याचशा अडचणी असायच्या, पण कालांतराने रक्तदान ही एक ॲक्सेप्ट झालं. तसंच देहदान आणि अवयवदान हे सुद्धा भविष्यामध्ये ॲक्सेप्ट करावं आणि त्यानुसार सगळ्यांनी सहभाग करावा.